नमस्कार. आज आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. आता भगवंत अर्जुनाच्या या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. श्लोक दुसरा. श्री भगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस्करा उभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. श्लोकाचा अर्थ. श्री भगवान म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याण करणारेच आहेत, परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे. सम या उपसर्गाचा अर्थ आहे सम्यक प्रकाराने आणि न्यास याचा अर्थ आहे त्याग. असा पूर्ण त्यागच संन्यास होय. येथे मन, वाणी आणि शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या संपूर्ण क्रियांमधील कर्तेपणाचा अभिमान आणि शरीर व संपूर्ण जगाबद्दलच्या अहंता, ममता यांचा पूर्णतः त्याग असाच संन्यास शब्दाचा अर्थ आहे. गीतेमध्ये संन्यास आणि संन्यासी या शब्दांचा प्रसंगानुसार विभिन्न अर्थांनी प्रयोग झाला आहे. कुठे कर्मे भगवत अर्पण करणे याला संन्यास म्हटले आहे, तर कुठे काम्य कर्मांच्या त्यागाला, कुठे मनाने कर्माच्या त्यागाला, तर कुठे कर्मयोगाला, कुठे कर्माच्या स्वरूपतः त्यागाला, तर कुठे सांख्ययोगाला अर्थात ज्ञाननिष्ठेला संन्यास असे म्हटले आहे. अशाच प्रकारे कुठे कर्मयोगाला संन्यासी आणि संन्यास योगयुक्तात्मा असे म्हटलेले आहे. यावरून असे सिद्ध होते की गीतेमध्ये संन्यास हा शब्द सर्व ठिकाणी एकाच अर्थाने वापरलेला नाही. संदर्भाप्रमाणे त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. येथे सांख्ययोग आणि कर्मयोग यांचे तुलनात्मक विवेचन आहे. भगवंतांनी 4थ्या व 5व्या श्लोकांमध्ये संन्यास यालाच सांख्य म्हणून हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेले आहे. म्हणून येथे संन्यास या शब्दाचा अर्थ सांख्ययोग असाच मानणे योग्य होय. सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन्ही साधनांचे संपादन एकाच वेळी एकाच पुरुषाकडून होऊ शकत नाही. कारण कर्मयोगी हा आपल्या साधन कालामध्ये कर्माला, कर्मफलाला, परमात्म्याला आणि स्वतःला भिन्न भिन्न मानून कर्मफल आणि आसक्ती यांचा त्याग करून ईश्वरार्पण बुद्धीने सर्व कर्मे करतो. मायेपासून उत्पन्न झालेले संपूर्ण गुणच गुणांमध्ये व्यवहार करतात किंवा इंद्रियेच इंद्रियांच्या निमित्ताने व्यवहार करीत आहेत असे समजून मन, इंद्रिये आणि शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व क्रियांमधील कर्तेपणाच्या अभिमानाने रहित होऊन सांख्ययोगी हा फक्त सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये अभिन्न भावाने स्थित असतो. कर्मयोगी स्वतःला कर्माचा कर्ता मानतो. सांख्ययोगी स्वतःला कर्ता मानत नाही. कर्मयोगी आपली कर्मे भगवंतांना अर्पण करतो, तर सांख्ययोगी मन आणि इंद्रिये यांच्याद्वारे होणाऱ्या अहंतारहित क्रियांना कर्मच मानत नाही. कर्मयोगी परमात्म्याला आपल्यापेक्षा वेगळा मानतो, तर सांख्ययोगी नेहमी अभेद मानतो. कर्मयोगी प्रकृती आणि प्रकृतीतील पदार्थांची सत्ता मान्य करतो, तर सांख्ययोगी एका ब्रह्माशिवाय कुणाचीही सत्ता मानत नाही. कर्मयोगी कर्मफल आणि कर्म यांची सत्ता मानतो. सांख्ययोगी ब्रह्माहून भिन्न अशी कर्म आणि कर्मफल यांची सत्ता मानत नाही आणि त्यांचा आपल्याशी काही संबंध आहे असेही समजत नाही.
अशा प्रकारे दोन्हीही साधन प्रणालीमध्ये आणि मान्यतेमध्ये पूर्व व पश्चिम यांच्याप्रमाणे मोठे अंतर आहे. अशा अवस्थेमध्ये दोन्ही निष्ठांचे साधन एखादा पुरुष एकाच वेळी करू शकत नाही. याशिवाय जर दोन्ही साधने एकत्रितपणे कल्याणकारक असतील तर अर्जुनाला हा प्रश्नच विचारता आला नसता की यांपैकी जे एक सुनिश्चित कल्याणकारक साधन असेल तेच तुम्ही मला सांगा. भगवंतांनाही हे उत्तर देता आले नसते की कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे आणि जे स्थान सांख्ययोग्यांना मिळते तेच कर्मयोग्यांनाही मिळते. म्हणून दोन्ही निष्ठा स्वतंत्र आहेत असे मानणे हेच योग्य आहे. जरी दोन्हींचे एकच फल यथार्थ तत्वज्ञानाने परमकल्याण स्वरूपी परमेश्वरालाच प्राप्त करून घेणे हे आहे, तथापि अधिकारी भेदाने साधनामध्ये कर्मयोग सुगम असल्यामुळे अर्जुनासाठी सांख्ययोगापेक्षा कर्मयोग हाच श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. कर्मयोगी कर्म करतानाही नेहमी संन्यासीच असतो. तो सुखरूपपणे अनायासे संसार बंधनातून मुक्त होतो. त्याला परमात्म्याची प्राप्ती त्वरित होते. प्रत्येक अवस्थेमध्ये भगवान त्याचे रक्षण करतात आणि कर्मयोगाचे थोडेसेही साधन जन्ममरणरूपी महान भयातून उद्धार करून टाकते. परंतु ज्ञानयोगाचे साधन हे क्लेशयुक्त आहे. प्रथम कर्मयोगाचे साधन केल्याविना ते होणेही कठीण आहे. या सर्व कारणांमुळे ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ असे सांगितले गेले आहे. अशा प्रकारे आज आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण तिसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.